29 तारीख से यहाँ पर महानिर्मित के प्रकल्पग्रस्त कर्मचारियों ने अनशन शुरू किया है और यहाँ के 2 लोग अनशन पर बैठे हैं। उनकी उनकी हालत काफ़ी गंभीर हो चुकी है और जब तक कि इनका कहना है कि जब तक कि हमारी मांगें पूरी नहीं होंगी तब तक के अनशन ये चालू रहेगा। अब इस अनशनकारियों में से एक अनशनकारी है, उनसे हम बात करेंगे। माझं नाव नरेंद्र नत्तूजी बांगे आहे। मी प्रकल्पग्रस्त कृती समितीचा उपाध्यक्ष आहे। महानिर्मिती कंपनीने आमची शेती ज्यावेळेला संपादित केलेली होती त्यावेळेला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही शेतीच्या मोबदल्यामध्ये घरातील एका व्यक्तीला आम्ही आमच्या कंपनीमध्ये सरकारी नोकरी तुम्हाला देऊ आणि त्यानुसार आम्हाला कलेक्टर साहेबांनी सुद्धा एक पत्र दिले आहे की प्रकल्पग्रस्ताचा हा दाखला तुम्हाला देण्यात येत आहे। या दाखल्यानुसार तुम्हाला एक सरकारी नोकरी मिळेल। परंतु इतके वर्ष झाले महानिर्मिती कंपनीने आम्हाला कायमस्वरूपी नोकरी दिलेली नाही। त्या नोकरी न देता आम्हाला प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून कामावरती घेतलेले आहे। त्यामध्ये आम्हाला त्यांनी परीक्षेची अट टाकलेली आहे। गेले 10 ते 12 वर्ष झाले आहे आम्ही इथे प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहे आणि आमच्याकडनं महानिर्मिती कंपनी ही 8 तास काम करून घेते। त्या मोबदल्यामध्ये फक्त आम्हाला 14-15 हजार रुपये असे स्टायपंड देते। आता या महागाईच्या काळामध्ये या 14-15 हजारामध्ये आम्ही लोक जीवन कसं जगावं ही सर्वात जास्त समस्या आमच्या मागे आहे। कारण की आमच्या मागे आमची आई बहीण इतका सर्व मोठा आपका आंदोलन ये कब से चल रहा है? आमचा आंदोलन हे 29 तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि हे उपोषण आमरण उपोषण आहे। याआधी सुद्धा आम्ही आमरण उपोषण केलेलं होतं। त्या उपोषणादरम्यान आमची एक मीटिंग झालेली होती। त्या मीटिंगमध्ये आम्हाला जे आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन महानिर्मिती कंपनीने पूर्ण केलं नाही, म्हणून आमच्यावरती पुन्हा आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली। महानिर्मिती आणि राज्य सरकारने कोराडी वीज प्रकल्पासाठी 59 वर्षांपूर्वी शेतजमीन अधिग्रहित केली। त्यावेळी शेतजमिनीच्या मोबदल्यासंदर्भात कोणतीही अट न ठेवता प्रकल्पात कायम नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली होती। मात्र 2009 नंतर नोकरीत कायम करणे थांबविण्यात आले। प्रकल्पग्रस्तांना नोकरी ऐवजी केवळ प्रशिक्षणार्थी म्हणून कामावर ठेवण्यात येत आहे। तुटपुंज्या मानधनावर 8 तास काम करवून घेतले जाते। वैद्यकीय सुविधा दिली जात नाही। भविष्य निर्वाह योजनाही लागू नाही। यामुळे अस्थायी कामगारांचे भवितव्य अधांतरी आहे। या विरोधात सोमवारपासून महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीने कोराडी वीज प्रकल्पासमोर उपोषण सुरू केले आहे। कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या नावाखाली आमची फसवणूक झाल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले। कायमस्वरूपी नोकऱ्या तसेच इतर विविध मागण्यांसाठी त्रस्त तरुणांनी उपोषण सुरू केले आहे। महानिर्मितीमध्ये विशेष श्रेणी निर्माण करून प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थ्यांना परीक्षा व वयोगटाची अट न ठेवता कायमस्वरूपी नोकरी सामावू द्यावे अशी मागणी त्यांनी केली। वयाची 45 वर्षे पूर्ण झालेल्या कुशल प्रशिक्षणार्थीच्या मानधनात कपात करण्यात येत आहे। ही कपात थांबवून 35,000 रुपये देण्याचीही आंदोलकांची मागणी आहे। महानिर्मिती प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा आज 6 ऑगस्ट रोजी 9वा दिवस असूनही शासन प्रशासनाने या आंदोलकांची अद्याप दखल घेतलेली नाही। दिवसेदिवस उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत आहे। दरम्यान संतप्त झालेल्या आंदोलकांनी महानिर्मितीची प्रेत यात्रा काढण्याचा निर्धार केला होता, परंतु सणासुदीचे दिवस असल्याचे कारण सांगून पोलिसांनी परवानगी नाकारली। उपोषणकर्त्यांचे काही बरे वाईट होण्यापूर्वीच महानिर्मिती प्रशासनाने दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी प्रकल्पग्रस्त समितीचे उपाध्यक्ष नरेंद्र भांगे यांनी केली आहे। अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। विशेष असे की याच कोराडीमध्ये माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे वास्तव्य आहे, तर हाकेच्या अंतरावर विद्यमान ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। यांनी जर मनावर घेतले तर या आंदोलकांच्या मागण्या चुटकीसरशी पूर्ण होऊ शकतात, परंतु असे होताना दिसून येत नाही अशी या आंदोलनाची शोकांतिका आहे।